वेलकम स्टुडंट, सक्सेस अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलच्या ऑनलाईन लेक्चरमध्ये पुन्हा तुमचं एकदा स्वागत आहे. तर दररोज आपण जे PCMB ऑनलाईन लेक्चर्स जे टाकत असतो ते पहिला त्याचा फायदा म्हणजे ते ऑफलाईन तुम्ही कधीही बघू शकता. त्याला तुम्हाला डाउनलोड करायची गरज नाही, फक्त लिंकवर क्लिक करा, त्यामुळे तुमचा वेळ जाणार नाही आणि तुम्ही ते किती वेळा सुद्धा रिपीट बघू शकता, कुठल्याही वेळेत बघू शकता. हा त्याचा मेन यूट्यूब चॅनलचा फायदा आहे. तर काही त्याचे डाऊट्स असतील कुठलेही फिजिक्स केमिस्ट्री मॅथ्स तर तुमची ते लिहून ठेवा, एकमेकांना डिस्कस करून काय सॉल्व्ह होते का बघा. नसेल झालं तर पुन्हा जेव्हा लेक्चर चालू होतील त्यावेळेला आपण करूया. कारण सध्या आता लॉकडाऊन कोर्स सुरू आहे, पण अजून काय आपल्याला परवानगी मिळाली नाही. ज्या वेळेला क्लासला परवानगी डेफिनेटली मिळेल त्यावेळेला आपण क्लास लगेच सुरू करायचे आहे, पण तोपर्यंत मधला वेळ वाया घालवू नका. ठीक आहे. फिजिक्सच्या बाबतीत रोटेशनल डायनॅमिक्स मध्ये आपण सर्क्युलर मोशन आणि रोटेशन मोशन याच्यामध्ये बरंच रिलेशन चेक करायला लागले. बघा, जे सरळ रेषित मोशन असते, समजा ही बॉडी आहे, त्या बॉडीला जर मला सिंगल फोर्स लावला तरी बॉडी पुढे जाणार. दॅट इज कॉल्ड एज लिनियर मोशन, ऑल्सो इट इज कॉल्ड एज ट्रान्सलेशनल मोशन. आणि त्याचा फॉर्म्युला आपल्याला 10वी पासून माहिती आहे, F is equal to ma, मास इनटू एक्सेलरेशन. आता त्याच बॉडीला जर आपल्याला काय करायचं असेल, समजा हीच बॉडी आहे आणि ह्याला जर काय करायचं असेल रोटेशन मोशन मध्ये आणायचं जर झालं, त्या बॉडीला आपल्याला जर रोटेशन मोशन मध्ये आणायचं झालं तर आपल्याला त्यासाठी काय अप्लाय करायला लागणार, टू फोर्स अप्लाय करायला लागणार. दॅट इज कपल, त्याला आपण म्हणतोय टॉर्क. आणि टॉर्कचा जो फॉर्म्युला आहे तोच फॉर्म्युला आपल्याला आता काय करायचा आहे, डिराइव्ह करायचा आहे. क्वेश्चन लक्षात सगळ्यांना एक छोटंसं आता डेरिव्हेशन आहे. जसं ट्रान्सलेशन मध्ये फोर्स काम करतो तसं रोटेशन मोशन मध्ये तीच भूमिका कोण करताय, टॉर्क. फोर्स फॉर्म्युला आपल्याला ट्रान्सलेशन मधला लिनियर मधला माहिती आहे, तोच फॉर्म्युला आपल्याला डिराइव्ह करायचा आहे, तसाच टॉर्क मधला. म्हणजेच मला आता क्वेश्चन काय असेल बघा, आज क्वेश्चन जर बोर्डाला पडला तर कसं असेल, डिराइव्ह अन एक्सप्रेशन फॉर टॉर्क ऍक्टिंग ऑन अ बॉडी असणार आहे. डिराइव्ह अन एक्सप्रेशन फॉर टॉर्क ऍक्टिंग ऑन अ रोटेटिंग बॉडी. बरोबर. मग आता बघा याच्यासाठी एक डायग्राम असणार आहे. आता समजा डेरिव्हेशन सुरू झालं तर आपण काय करणार आहे, रिजिड बॉडी घेणार आहे. Rigid body is made up of n numbers of particles. समजा माझ्याकडे रिजिड बॉडी आहे, बघा सगळ्यांनी चेक करा. आय हॅव रिजिड बॉडी. बरोबर. रिजिड बॉडी जी आहे त्याला सध्या थांबलेली आहे. समजा ह्याला मी ह्या ऍक्सिस भोवती रोटेट करायला चालू केलं. सपोज दिस बॉडी इज रोटेटिंग अबाउट दिस ऍक्सिस. तर बघा ह्या ऍक्सिस भोवती ही बॉडी काय बनले, ऍक्सिस पासिंग थ्रू पॉइंट O, ऍक्सिस पासिंग थ्रू पॉइंट O. आणि ह्याचं आपण जे फिरवा लागलेलं आहे याचा अँग्युलर ऍक्सेलरेशन म्हणजेच अल्फा काय आहे, कॉन्स्टंट आहे. हे असं आपण कमीतच कमी फिरवत आहे, एक सारख्या अँग्युलर ऍक्सेलरेशन फिरवा लागलो, त्यामुळे याचा अल्फा कसा आहे, सेम. आता बॉडी बघा, बॉडी इज मेड अप ऑफ n नंबर्स ऑफ पार्टिकल्स. आता मला सांगा याच्यामध्ये असंख्य पार्टिकल्स आहेत, याचे मासेस काय काय असणार आहेत. तर समजा याचे मासे असणार आहेत M1, M2, M3, M4 आणि डॉट डॉट असं किती असते, 500 600 लाख. दॅट इज कॉल्ड n नंबर. लास्ट इज द ml. मग लक्षात ठेवा ह्याचं मास असणार आहे M1, ह्याचं समजा M2 आहे, ह्याचं M3 आहे, M4, M3, M5, M6 असं किती असेल, लास्ट असेल समजा ml. ते झाले त्यांचे मासेस. आता याचं प्रत्येकाचं पोझिशन काढले तर त्याचा ऍक्सिस पासून परपेंडिक्युलर डिस्टन्स जर आपण बघितलं तर M1 चं किती आहे, R1 आहे सपोज, M2 चं R2 आहे, M3 चं R3 आहे आणि Mn चं जर बघितलं तर Rn आहे. म्हणजे थोडक्यात या सगळ्यांचं परपेंडिक्युलर डिस्टन्स फ्रॉम ऍक्सिस इज R1, R2, R3 and so on, that is Rn respectively. प्रत्येकाचं ऍक्सिस पासून डिस्टन्स महत्वाचं आहे, ऍक्सिस ऑफ रोटेशन पासून. मग आता मला सांगा की ज्या वेळेला ही बॉडी टॉर्क अप्लाय केला, टॉर्क किती आपण अप्लाय केला, टाऊ. आता ह्याचाच फॉर्म्युला आपल्याला काय करायचा आहे, डिराइव्ह करायचा आहे. टॉर्क म्हणून आपण टाऊ एवढा आपण टॉर्क अप्लाय केला, त्याचा अँग्युलर ऍक्सेलरेशन कसा आहे, एक सारखं ऍक्सेलरेशन आहे. मग ह्या पार्टिकल वरती आता जेव्हा बॉडी फिरणार आहे, बघा जेव्हा बॉडी फिरणार आहे तेव्हा प्रत्येक पार्टिकल देखील फिरणार आहे. बघा ते मी जर करून ठेवला हा पार्टिकल असेल, जेव्हा बॉडी रोटेशन मोशन करणार आहे तेव्हा प्रत्येक पार्टिकल पण काय करणार आहे, एक फिरत ऍक्सिस भोवती पूर्ण करणार आहे. मग समजा M1 वरती टॅन्जेन्शियल किती फोर्स असणार आहे, F1. M2 वरती किती असणार आहे, F2. इथं असणार आहे F3 आणि लास्ट असणार आहे Fn. असं प्रत्येक पार्टिकल वरती फोर्सेस काम करणार आहे. आता हे फोर्सेस कसे टॅन्जेन्शियल आहेत. मग फोर्सचा फॉर्म्युला काय असतो, मास इनटू एक्सेलरेशन. आता पहिल्या पार्टिकलच्या बाबतीत बोलायचं झालं तर काय असणार आहे, M1 A1 असणार आहे. काय असणार आहे, M1 A1. F is equal to ma. आणि फॉर फर्स्ट पार्टिकल F1 is equal to M1 A1 mass into what is this A1, it is the tangential acceleration. सर्कुलर मोशन मध्ये आपण बघितले
इट इज ऑल्सो कॉल्ड एज लिनियर एक्सेलरेशन. मग आता आपण इकडे येऊया. मला सांगा मी पहिल्या पार्टिकलच्या बाबतीत जर बोलायचं तर फोर्स ऍक्टिंग ऑन फर्स्ट पार्टिकल, जेव्हा ही बॉडी रोटेशन मोशन मध्ये येणार आहे तेव्हा फर्स्ट पार्टिकल वरती फोर्स किती काम करणार आहे F1. त्याचा फॉर्म्युला काय M1A1. मग तुम्हाला आठवते का बघा आपल्याला सर्कल मोशन बद्दल A इज इक्वल टू काय असतं R अल्फा असतं. बघा आठवते का बघा सर्कल मोशन. म्हणून आपण पहिल्यांदा सर्क्युलर मोशनचा फॉर्म्युला डिराइव्ह केलाय, नंतर डिराइव्ह केलाय रोटेशन मोशनचं. तर A इज इक्वल टू R अल्फा. मग ह्या केस मध्ये फर्स्ट पार्टिकल असेल तर काय असणार आहे A1. R च्या ऐवजी काय असणार आहे R1. अल्फाला मात्र नंबर नसणार आहे बिकॉज अल्फा इज सेम फॉर ऑल पार्टिकल्स. बघा अल्फा कसा आहे सेम आहे. सो अल्फा कसं असणार आहे. मग आता मला सांगा हा F1 चा फॉर्म्युला काय झाला. F1 चा फॉर्म्युला झाला M1 R1 अल्फा झाला. हा फॉर्म्युला झाला M1 R1 अल्फा. इथं पण लक्ष येते. आता आपण पोस्टर टॉर्क करा. माझा मला सांगा ह्या पार्टिकल वरती जो टॉर्क काम करणार आहे त्याचा सिम्बॉल काय असणार आहे टाउ1. आणि टॉर्कचा फॉर्म्युला आठवतो का 11वी फोर्स इनटू परपेंडिक्युलर डिस्टन्स. बरोबर आहे काय. दॅट कॉल्ड फोर्स इनटू मोमेंटम. मग पहिल्या पार्टिकल वरती फोर्स किती ऍक्ट व्हायला लागलाय F1 आणि त्याचा मोमेंट आर्म किती आहे R1. सो टॉर्कचा फॉर्म्युला काय असतो फोर्स इनटू मोमेंटम. टॉर्कचा फॉर्म्युला काय असतो फोर्स इनटू मोमेंट आर्म असणार आहे. मग आता मला सांगा याच्यामध्ये F1 ची व्हॅल्यू आपण पुट करूया. F1 ची व्हॅल्यू काय आहे M1 R1 अल्फा. बघा F1 ची व्हॅल्यू आहे M1 R1 अल्फा आणि बाहेर कोण आहे R1. मग आता R1 इनटू R1 स्क्वेअर. सो पहिला टॉर्क जो आहे टाउ1 त्याचा फॉर्म्युला काय झाला बघा M1 R1 स्क्वेअर अल्फा. बघा पहिल्या टॉर्कचा फॉर्म्युला काय झाला फर्स्ट टॉर्क ऍक्टिंग ऑन फर्स्ट पार्टिकल. बरोबर टॉर्क ऍक्टिंग ऑन फर्स्ट पार्टिकल त्याचा फॉर्म्युला काय झाला बघा M1 R1 स्क्वेअर अल्फा. पास आपण सगळ्यांचं काढू शकतो पण प्रत्येकाचं काढून बसायची काही गरज नाहीये. फिजिक्स मध्ये एक चांगली गोष्ट आहे एकाच जर काढलं आपण काढू शकतो बाकीच्यांचं. टाउ2 काय ना तर ह्याचं सिमिलरली आपण करू शकतो M2 R2 स्क्वेअर अल्फा. सगळ्यांना कसं आहे सेम आहे. तिसऱ्या पार्टिकलचा असेल तर टाउ3 इज इक्वल टू M3 R3 स्क्वेअर अल्फा. आणि लास्ट नंबर असेल तर काय असणार आहे टाउ बघा सांगा टर्मिनलचं काय असणार आहे MN RN स्क्वेअर आणि अल्फा असणार आहे. एवढं प्रत्येकावरती वैयक्तिक इंडिव्हिज्युअल टॉर्क्स ऍक्टिव्ह आहे. पण आपल्याला एका पार्टिकलचं नको आहे. आपल्याला काय पाहिजे आहे पूर्ण बॉडीवरती पार्टिकलचं पूर्ण बॉडीचं टॉर्क पाहिजे आहे. मग त्यासाठी तुम्हाला बॉडी कशी ही बॉडी कशाने बनलेली असते ही बॉडी इज मेड अप ऑफ n नंबर ऑफ पार्टिकल्स. मग थोडक्यामध्ये त्या सर्व पार्टिकल्सची टॉर्कची आपण काय करणार ऍडिशन. सो टॉर्क ऑफ अ बॉडी बघा टॉर्क ऑफ अ कंप्लीट बॉडी इज इक्वल टू पहिल्याचं काय टाउ1 दुसऱ्याचं काय टाउ2 तिसऱ्याचं टाउ3 आणि असं लास्ट नंबर काय टाउ10. या सगळ्यांची काय होणार ऍडिशन होणार. या सगळ्यांची काय होणार ऍडिशन. आणि या सगळ्या टॉर्कची तुम्ही जर ऍडिशन केली तर बॉडीचं टोटल टॉर्क मिळणार. चला करूया ऍडिशन. सो टाउ बॉडीचं टॉर्क टाउ1 काय बघा M1 R1 स्क्वेअर अल्फा. टाउ2 काय आहे M2 R2 स्क्वेअर अल्फा. तसं टाउ3 काय आहे M3 R3 स्क्वेअर अल्फा. टाकले इथे व्हॅल्यूज आपण व्हॅल्यूज पुट करूया M3 R3 स्क्वेअर अल्फा. असं लास्ट नंबर कुठला असेल तो MN लास्ट नंबर MN RN स्क्वेअर अल्फा. या सगळ्यांच्यात बघा कॉमन काय निघतंय सगळ्यांच्यात कॉमन निघतंय अल्फा. मग टाउ इज इक्वल टू ब्रॅकेटच्या आत काय होणार बघा अल्फा कॉमन काढलं M1 R1 स्क्वेअर. करेक्ट आहे M1 R1 स्क्वेअर. पुढचं काय असणार आहे M2 R2 स्क्वेअर. तसं लास्ट नंबर काय असणार आहे MN RN स्क्वेअर. बरोबर. आता मागचे लेक्चर्स तुम्हाला माहित असणं गरजेचं आहे. बघा हा ब्रॅकेट कडे जर लक्ष टाका या ब्रॅकेट कडे लक्ष टाकलं तर ब्रॅकेट काय बघा M1 R1 स्क्वेअर M2 R2 स्क्वेअर लास्ट नंबर MN RN स्क्वेअर. तर लक्षात घ्या तुमच्या एक गोष्ट असते बघा इट इज द समेशन ऑफ. बघा हे समेशन आहे. पुन्हा समेशन आहे प्रोडक्टचं समेशन आहे. पुन्हा कोणाचं गुणाकार आहे मास इनटू डिस्टन्सचा स्क्वेअर. कुठून कुठे आहे 1 पासून n पर्यंत. म्हणजे मला सांग हा ब्रॅकेटच काय आहे समेशन MI स्क्वेअर. आणि समेशन MI स्क्वेअर म्हणजे काय असते मोमेंट ऑफ इनर्शिया. समेशन MI स्क्वेअर म्हणजे काय असते मोमेंट ऑफ इनर्शिया. म्हणजे पूर्ण ब्रॅकेट बद्दल मी काय लिहू शकतो I. सो बघा काय झालं फॉर्म्युला टाउ इज इक्वल टू I आणि बाहेर काय अल्फा. सो
टॉर्कचा फॉर्म्युला आपल्याला काय मिळाला बघा, टॉव इज इक्वल टू आय अल्फा. मग जसं लिनियरचा फोर्स इक्वल टू काय असतं, मास इंटू ऍक्सेलरेशन, तसंच टॉर्कचा फॉर्म्युला काय मिळाला, टॉव इज इक्वल टू आय अल्फा. परीक्षेत विचारतात ऑप्टेन रिलेशन बिटवीन टॉर्क, मोमेंट ऑफ इनर्शिया अँड अँग्युलेशन, तरी पण मला हाच फॉर्म्युला काढायचा, टॉव इज इक्वल टू आय अल्फा. म्हणजे लिनियरच्या फोर्सचा फॉर्म्युला आहे इज इक्वल टू ma, तसं टॉर्कचा फॉर्म्युला टॉव इज इक्वल टू आय अल्फा. बघा परवा मी तुम्हाला अॅनालॉगस म्हणजे थोडक्यात मोमेंट ऑफ इनर्शिया आहे कोणाला अॅनालॉगस आहे, तर मासला अॅनालॉगस आहे बघितलं होतं, ह्याच्यावर पण प्रूव्ह होतोय. मला सांगा टाऊचा फॉर्म्युला कशाचा असणार, लिनियरचा का अँग्युलर रोटेशनचा, तर डेफिनेटली रोटेशनचा. मग लिनियरचा काय असणार आहे, F इज इक्वल टू ma. तर ह्याच्यावर पण मी पुन्हा ते सिद्ध करू शकतो बघा, जे काम ट्रान्सलेशन मध्ये फोर्स करतंय तेच काम टॉर्क करतंय, म्हणजे फोर्स इज अॅनालॉगस विथ टॉर्क. त्यानंतर इट इज ऍक्सेलरेशन, त्यामुळे दिस इज ऍक्सेलरेशन. म्हणजे मला सांगा तीन पैकी दोन गोष्टी एकमेकाला काय आहे, अॅनालॉगस आहे. तीन पैकी दोन गोष्टी एकमेकाला अॅनालॉगस. मग आता उरलं कोण, तो उरलं या ठिकाणी मास आणि मोमेंट ऑफ इनर्शिया. सो मास अँड मोमेंट ऑफ इनर्शिया थोडक्यात पुन्हा एकदा सिद्ध झालं बघा, मासचं जे महत्व कशामध्ये आहे, ट्रान्सलेशन मध्ये, तेच महत्व मोमेंट ऑफ इनर्शियाचं रोटेशन मध्ये आहे. सो मोमेंट ऑफ इनर्शिया इज अॅनालॉगस विथ मास इन ट्रान्सलेशन मोशन. हे एकदा याच्यावर पुन्हा एकदा काय होतं, सिद्ध होऊ शकते. त्यामुळे आपल्याला थोडक्यात टॉर्कचा जसं फोर्स फॉर्म्युला काय आहे, मास इंटू ऍक्सेलरेशन, तसं टॉर्कचा फॉर्म्युला काय मिळाला, आय अल्फा. हा फॉर्म्युला आपला अतिशय महत्वाचा आहे, न्यूमेरिकल वेळेला आपल्याला तो बऱ्याच वेळेला लागणार आहे फॉर्म्युला.